नमस्कार मित्रांनो, सध्या पेट्रोलच्या वाढत्या किमतींमुळे आपल्या सर्वांचे मासिक बजेट पूर्णपणे कोलमडले आहे। रोजच्या कामासाठी, ऑफिसला जाण्यासाठी किंवा शेतात जाण्यासाठी गाडीत पेट्रोल भरणे आता खिशाला खूप जड जात आहे। त्यामुळे आजकाल प्रत्येक जण इलेक्ट्रिक स्कूटर घेण्याचा विचार करत आहे। पण जेव्हा आपण शोरूममध्ये जातो तेव्हा इलेक्ट्रिक गाडीची किंमत 1 लाख किंवा 1.5 लाख ऐकून आपण मागे हटतो। मित्रांनो, तुम्हाला मागे हटण्याची गरज नाही, कारण केंद्र सरकार आणि महाराष्ट्र राज्य सरकार इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर मोठ्या प्रमाणावर सबसिडी देत आहेत। या सबसिडीमुळे तुम्हाला तुमची आवडती गाडी खूप कमी किमतीत मिळू शकते। आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की ही सबसिडी नक्की किती मिळते, यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात, ऑनलाईन अर्ज करायचा आहे की ऑफलाईन, आणि सर्वात महत्त्वाचे, सबसिडीच्या नावाखाली होणाऱ्या ऑनलाईन फसवणुकीपासून कसे वाचायचे, ही संपूर्ण माहिती आज आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। मित्रांनो, प्रदूषण कमी करणे आणि पेट्रोल डिझेलवरील अवलंबित्व कमी करणे हाच सरकारचा मुख्य उद्देश आहे। यासाठी सरकार आपल्याला 2 प्रकारची सबसिडी देते। एक, केंद्र सरकारची सबसिडी, ज्यामध्ये केंद्र सरकार नवीन ई-वाहन धोरणांतर्गत बॅटरीच्या क्षमतेनुसार तुम्हाला अंदाजे 10,000 ते 15,000 रुपयांपर्यंत सबसिडी देते। दुसरी, महाराष्ट्र राज्य सरकारची सबसिडी, यामध्ये महाराष्ट्र राज्याच्या स्वतःच्या पॉलिसीनुसार तुम्हाला अतिरिक्त राज्य अनुदान मिळते, जे अंदाजे 10,000 ते 25,000 रुपयांच्या दरम्यान असू शकते। हे गाडीच्या मॉडेलवर अवलंबून असते। याचा अर्थ असा आहे की जर तुम्ही योग्य गाडी निवडली तर तुम्हाला 20,000 ते 40,000 रुपयांपर्यंतचा थेट फायदा होऊ शकतो। इथे एक नियम चांगल्या प्रकारे समजून घ्या, बाजारात मिळणाऱ्या चायनीज किंवा नंबर प्लेट नसलेल्या गाड्यांवर कोणतीही सबसिडी मिळत नाही। सबसिडी फक्त भारत सरकारच्या पोर्टलवर मान्यताप्राप्त आणि आरटीओ पासिंग असलेल्या गाड्यांवरच मिळते। त्यामुळे याची खात्री करूनच गाडी बुक करा। बाजारात कोणत्या गाड्यांवर सरकारद्वारे सबसिडी दिली जाते, आता आपण पाहूया। ओला इलेक्ट्रिक स्कूटर, टीव्हीएस आयक्यूब, अथर इनर्जी, बजाज चेतक इलेक्ट्रिक, हिरो विडा सारख्या गाड्यांवर सबसिडी दिली जाते। मित्रांनो, सबसिडी मिळवण्यासाठी तुम्ही भारत आणि महाराष्ट्राचे रहिवासी असणे आवश्यक आहे। गाडी खरेदी करताना काही महत्त्वाची कागदपत्रे सोबत ठेवणे गरजेचे आहे। ती कोणकोणती आहेत? आधार कार्ड, पॅन कार्ड, रहिवासी पुरावा म्हणून वीज बिल किंवा रेशन कार्ड, बँक पासबुकची झेरॉक्स किंवा कॅन्सल चेक, गाडीचे मूळ खरेदी बिल आणि आरसी बुक, ही सर्व कागदपत्रे आपल्याकडे ठेवा। मित्रांनो, यूट्यूब आणि गुगलवर अनेक लोक सांगतात की सबसिडी मिळवण्यासाठी या वेबसाईटवर जा आणि फॉर्म भरा, पण हे पूर्ण सत्य नाही। सध्याच्या नियमानुसार केंद्र सरकारची सबसिडी मिळवण्यासाठी तुम्हाला स्वतः कोणताही ऑनलाईन अर्ज करण्याची गरज नसते। ही सबसिडी तुम्हाला शोरूममध्येच अपफ्रंट डिस्काउंटच्या स्वरूपात दिली जाते। म्हणजेच जर गाडीची किंमत 1,50,000 असेल आणि त्यावर 15,000ची सबसिडी असेल तर डीलर तिथेच ती रक्कम वजा करून तुम्हाला गाडी 1,35,000 मध्ये देतो। तुम्हाला नंतर पैसे येण्याची वाट पाहावी लागत नाही। काही प्रकरणांमध्ये महाराष्ट्र राज्याची सबसिडी मिळवण्यासाठी डीलर स्वतः राज्याच्या DHI किंवा EV पोर्टलवर तुमच्या वतीने अर्ज भरतो। कागदपत्रे जमा केल्यानंतर अंदाजे 15 ते 45 दिवसांच्या आत ही रक्कम थेट तुमच्या बँक खात्यात जमा होते। इथे एक अतिशय महत्त्वाची आणि सावधानतेची गोष्ट ही आहे की जर कोणी तुम्हाला सबसिडी मिळवून देण्याच्या नावाखाली व्हॉट्सअॅपवर लिंक पाठवली किंवा OTP मागितला तर अजिबात देऊ नका। सर्व काम केवळ अधिकृत शोरूमच्या माध्यमातूनच पूर्ण करा। जर तुम्हाला इलेक्ट्रिक गाडी घ्यायची असेल तर मी काही प्रो टिप्स सांगत आहे। या टिप्सचा वापर करून गाडी खरेदी करा। गाडी एकदा फुल चार्ज केल्यानंतर वास्तवात किती किलोमीटर चालते हे डीलरला स्पष्टपणे विचारा, यावरून तिची रेंज समजते। बॅटरी पूर्णपणे चार्ज होण्यासाठी किती तास लागतात आणि त्यात फास्ट चार्जिंगची सुविधा आहे का हे सुद्धा तपासून घ्या। तुम्ही ज्या गावात किंवा शहरात राहता तिथे त्या कंपनीचे सर्व्हिस सेंटर उपलब्ध आहे की नाही हे पाहणे सर्वात गरजेचे आहे। गाडी घेण्यापूर्वी सर्व गोष्टी अधिकृत डीलरला विचारून घ्या। तर मित्रांनो, जर तुम्ही रोज 10 ते 15 किलोमीटरचा प्रवास करत असाल तर इलेक्ट्रिक स्कूटर घेणे तुमच्यासाठी एक खूपच फायद्याचा सौदा ठरू शकतो। सरकारी सबसिडीचा लाभ घ्या आणि तुमच्या कष्टाचे पैसे वाचवा। तुम्ही कोणती इलेक्ट्रिक स्कूटर घेण्याचा विचार करत आहात? ओला, टीव्हीएस, आधर किंवा बजाज? खाली कमेंट करून मला नक्की सांगा। हा व्हिडिओ आपल्या त्या मित्राला किंवा नातेवाईकाला नक्की शेअर करा जो नवीन गाडी घेण्याचा विचार करत आहे। या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझ्या व्हॉट्सअॅप ग्रुपची लिंक दिली आहे। त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही माझा ग्रुप जॉईन करा आणि अशाच महत्त्वपूर्ण आणि योग्य माहितीसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सुरक्षित प्रवास करा, आनंदी रहा। जय महाराष्ट्र।